श्री स्वामी समर्थ। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर बघा, अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही, कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही। ज्योतिषी शास्त्रानुसार कधी कधी घरातील नकारात्मक ऊर्जा आंतरिकामुळे किंवा देवी इतर यांच्या अशुभ प्रभावामुळे, याच्या आशीर्वादाच्या अभावामुळे शारीरिक, मानसिक व आर्थिक कौटुंबिक समस्या तोड द्यावी लागते आणि त्यामुळे कर्म पूर्ण घेता बिघडतात। या अडचणीवर उपाय म्हणून आपण या उपायाचा अवलंब करू शकता। वास्तुशास्त्रानुसार या उपायाचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, यांनी सुख, समृद्धी आणि विश्वप्राप्ती होते। घरात बरकत येण्यासाठी आणि देवदेवतांचा आशीर्वाद मिळण्यासाठी रोज काय करावे ते जाणून घ्या। कोणत्याही 10 गोष्टी केल्या पाहिजेत, पण त्याआधी तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहा। कोणत्याही शुभ किंवा अशुभ कार्यात कापूरचे विशेष महत्त्व असते। घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तु दोषासह नकारात्मक ऊर्जा पूर्ण होते आणि व्यक्तींना आराम मिळतो। त्यामुळे आठवड्यातून एखादा घरात कापूर जाळलेला पाहिजे असेल केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। निसर्गाचा नियम आहे, तुम्ही जे काही दान करता ते तुमच्या चांगल्या कर्माचं फळ म्हणून तुम्हाला ते दुप्पट परत मिळेल। जर तुम्ही पैसे किंवा अन्नदान फक्त साठवून ठेवले तर ते साठवून राहील। दान धर्मातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान असते। अन्नदान केल्याने अन्नदानाची भांडार भरलेले राहतात। संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाच्या दिव्यात ते 2 लवंग जाळून टाका। आपण इच्छित असल्यास 9 रोज करावे। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला दररोज दिवे लावता येतात। या उपायाने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि पैसे किंवा धनाचा लाभ होतो। पित्याचाही आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे घरावर देवदेवतांची कृपा दृष्टी राहते। जेव्हा तुम्ही घरी भाकरी बनवता तेव्हा गरम तव्यावर थोडे दूध शिपडा। असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते। तसेच पहिली भाकरी गायीला चारा, या भाकरीमध्ये थोडा गूळ किंवा साखर चारायला पाहिजे। दररोज पक्ष्यांना दाणे खायला द्या। असे केल्याने घरात सुख शांती मिळते, आपला परिवार सुखी राहतो, घरात धनलाभ होतो। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।